आवाज येतो का बघा सगळ्यांना? स्क्रीन दिसतेय का? येस सर. Yes, sir. ओके. हा हा. हम्म हम्म. ओके. आपण आज ऍडव्हान्स सर्विंग सिलेबस बघूया आजच्या लेक्चर मध्ये थोडक्यात. सकाळी सिटीचं लेक्चर किती तास झालं? 1 तास झालं का? किती ते किती झालं? 10:30 ते 12. 10:30 ते 12. ओके. बेसिक लास्ट लेक्चर मध्ये आपण बेसिक सर्विंग जो काय पार्ट आपण बघितला फर्स्ट इयर मध्ये असताना तो पार्ट एकदा रिवाइज केला होता. ओके. आपण ऍडव्हान्स सर्विंग कडे आधी म्हणजे बेसिक सर्विंग समजल्याशिवाय आपण ऍडव्हान्स सर्विंग कडे जाऊ शकत नाही. त्यामुळे बेसिक सर्विंग तुम्हाला अजून सांगतोय, एकदा वाचा ज्यांनी वाचला नसेल त्यांनी, कारण की त्यांच्या खूप बेसिक बेसिक गोष्टी ज्या आहेत ते आपल्याला ऍडव्हान्स सर्विंग मध्ये यूज होणार आहेत. तर ट्राय करा सर्वजण की बेसिक सर्विंग एकदा तुमच्या डोळ्याकडून घालून घाला, जेणेकरून तुम्हाला ऍडव्हान्स सर्विंग समजायला सोपं जाईल. ओके. तर ह्या वर्षी पण ह्या सेमेस्टरला पण तुम्हाला ऍडव्हान्स सर्विंग हा 200 मार्काला सब्जेक्ट आहे. तो कसा तो सांगतो. तर ह्याची टीचिंग स्कीम जर बघितली तुम्ही, टीचिंग अँड एक्झामिनेशन स्कीम, तर तुम्हाला ईएससी म्हणजे थिअरीला किती मार्क आहेत? 70 आहेत बघा. ओके. मॅक्झिमम 70 आहे. तुम्हाला पास होण्यासाठी किती मार्क्स पाडायचे? 28 मार्क्स पाडायचे. ओके. नंतर प्रॅक्टिकलला 30 मार्क आहेत. ओके. मिनिमम 0 पडू शकते तुम्हाला. नंतर हे थेअरीचं चालू आहे 70-30, असं 70-30 मिळून सब्जेक्ट कितीला आहे? 100ला आहे. पास व्हायचं असेल तर किती मार्क्स पाहिजे तुम्हाला? 40 पाहिजेत. हे आहे ते थेअरीचं सांगतोय. थेअरी सब्जेक्ट तुम्हाला 70चा पेपर असेल तुमचा एमएसबीटीचा आणि 30 मार्क 2 युनिट टेस्ट प्लस मायक्रो प्रोजेक्ट. सगळ्यांना माहिती आहे ही स्कीम. ओके. 70 मार्काचा तुमचा एमएसबीटीचा पेपर असतो थेअरीचा, आणि हे 30 मार्क जे आहेत थेअरीमध्ये आपण इन्क्लूड करतो ते कोणते असते? युनिट टेस्ट, युनिट टेस्ट 1, युनिट टेस्ट 2 ह्याचा ऍव्हरेज प्लस मायक्रो प्रोजेक्ट. ओके. ह्या 3 गोष्टी करून आपण 30 पैकी त्यांना मार्क देतो आपण, युनिट टेस्ट आणि मायक्रो प्रोजेक्ट. ओके. 70-30 असे टोटल कितीचा थेअरीचा पेपर असणार आहे तुमचा? किती मार्काचा? 100 मार्काचा. नंतर प्रॅक्टिकल. बेसिक सर्विंगला एक्सटर्नल होती, सेम ऍडव्हान्स सर्विंगला पण एक्सटर्नल असणार आहे. ओके. ह्या सेमिस्टरमध्ये तुम्हाला 2 सब्जेक्टला एक्सटर्नल असेल, एक म्हणजे ऍडव्हान्स सर्विंग आणि दुसरी म्हणजे कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी. तर प्रॅक्टिकल आपण प्रॅक्टिकल घेणारच आहोत, थेअरी बरोबर प्रॅक्टिकल पण. म्हणजे तुम्हाला थेअरी समजली की प्रॅक्टिकल समजायला काय अवघड जाणार नाहीये. जसं जसं आपण चॅप्टर बघू तसं तसं आपण त्या चॅप्टर मधल्या तिथंच प्रॅक्टिकल घेणार आहे. ओके. सपोज एखादा मी फर्स्ट चॅप्टर मी स्टार्ट केला आणि त्या चॅप्टरवर 2-3 प्रॅक्टिकल आहेत, ते मी तिथंच कव्हर करणार. त्यासाठी वेगळं प्रॅक्टिकल घेणार नाही. त्यामध्येच एकदम समजून जाईल तुम्हाला थेअरी शिकवत शिकवत प्रॅक्टिकल. ओके. तर प्रॅक्टिकल ला सुद्धा तुम्हाला तुमचं जे काय मॅन्युअल आहे त्याला 50 मार्क असतील आणि एक्सटर्नल आहे त्याला 50 मार्क. ओके. टोटल ते पण किती प्रॅक्टिकलचे मार्क्स? 100 असतील. ओके. तर प्रॅक्टिकल 100, थेअरी 100 इक्वल टू ऍडव्हान्स सर्विंग किती मार्काचा झाला? 200 मार्काचा झाला. ओके. एकमेव सब्जेक्ट आहे जो 200 मार्काला आहे तुम्हाला सिलेबस मध्ये. ओके. तर आपण ह्यामध्ये जर बघितलं तर तुम्हाला इथे मी सिलेबस पाठवतोच आहे ग्रुपवर. तर हे जिथे तुम्हाला स्टार मार्क केलंय ते तुम्हाला कंपल्सरी प्रॅक्टिकल आहेत. जिथे तुम्हाला इथे स्टार मार्क दिसतंय, स्टार मार्क केलेले जे काही आहेत प्रॅक्टिकल ते कंपल्सरी मध्ये आहेत, आणि हे आहेत विदाउट स्टार मार्क वाले ते तुम्हाला कंपल्सरी नाही आहेत. म्हणजे तुम्ही
ते स्टार मार्क केलेले प्रॅक्टिकल्स असणार आहेत मॅन्युअल मध्ये. ओके, आता नंतर जवळपास एक 13 प्रॅक्टिकल आहेत बघा. एक एकूण इथे 35 आहेत, पण तुम्हाला मॅक्झिमम 13 प्रॅक्टिकल आहेत बघा मॅन्युअल मध्ये. प्रॅक्टिकल बघत नाही बसत आपण, डायरेक्ट मी स्टार्ट करतोय. सिलेबस आहे फर्स्ट चॅप्टर बघा, प्लेन टेबल सर्वे. ओके, तर तुम्ही एखादा ऑब्जेक्ट, आता एखाद्या ऑब्जेक्टची रिलेटिव्ह पोझिशन काढणं म्हणजे काय म्हणतो आपण? सर्वेइंग म्हणतो. बरोबर आहे का? एखाद्या ऑब्जेक्टची रिलेटिव्ह पोझिशन फाइंड आउट करणं म्हणजे सर्वेइंग करणं. आता हे प्लेन टेबल सर्वेइंग काय भानगड आहे? ह्या प्लेन टेबल सर्वेइंग मध्ये तुम्ही त्या ऑब्जेक्टची रिलेटिव्ह पोझिशन फाइंड आउट केली, ओके, पण तो ऑब्जेक्ट मला काय करायचा आहे? शो करायचा आहे ऑन शीट. ओके, तो ऑब्जेक्ट काय करायचा आहे? ऑन शीट मला काय करायचं आहे? शो करायचं. मॅडम कडेच बघा. मग तो ऑब्जेक्ट शो करण्यासाठी मी काय यूज करणार आहे? प्लेन टेबल यूज करणार आहे. इथं आहे बघा, हा आहे तो प्लेन टेबल आहे, जो तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय. स्क्रीन दिसली का बघा सगळ्यांना? येस सर. येस सर. ओके, तर तुम स्क्रीनवर जो दिसतोय तो टेबल, हा म्हणजे एक प्रकारचा तुमचा जो बघा आहे का तिथं? तसंच ते फोटो काय नाही होत मॅडम, नाही म्हणा तिथं काय. तर हा जो दिसतोय तुम्हाला, हा टेबल आहे. आणि हा काय हो? हे तुम्हाला माहिती आहे, ट्रायपॉड स्टँड. ट्रायपॉड स्टँड. ओके. त्या ट्रायपॉड स्टँडवर हा टेबल मी फिक्स केलाय. आणि आता ह्या टेबलवर मी एक ड्रॉइंग शीट ठेवणार आहे. ओके, आणि हे जे काही मायनर इन्स्ट्रुमेंट आहेत बघा, हे आपण जेव्हा चॅप्टर ऍक्च्युअली चालू होणार आहे तेव्हा सगळं सांगतोय. फक्त आता थोडं इंट्रोडक्शन द्यावं त्या चॅप्टर बद्दल, त्यामुळे दाखवतोय. आपण डिटेल मध्ये जाणार आहे प्रत्येक इन्स्ट्रुमेंट वाईज, किंवा प्रत्येक हे मायनर इन्स्ट्रुमेंट दिसते, सगळे इन्स्ट्रुमेंट आपण ह्या चॅप्टर मध्ये शिकणार आहे. तरी थोडक्यात सांगतो, हा आहे तो प्लेन टेबल आहे. त्यामध्ये तुम्हाला हा जो दिसतोय पट्टी सारखा आहे बघा, हे आहे तो अलिडेड आहे. हा आहे तो तुम्हाला माहिती आहे. हा काय हो? प्लंबॉब. एकदम बरोबर आहे. हे बघितलंय का आपण? बघा बरं, हे बघितलंय का? कंपास सर्विंगच्या वेळेस बघितलंय बघा, काय आहे सांगा बरं? काय आहे हे? कंपास सर्विंगच्या वेळेस दाखवलं होतं मी. काय बबल म्हणायचं ट्यूब. त्याला? बबल ट्यूब किंवा स्पिरिट लेवल. ओके, बबल ट्यूब म्हणा किंवा स्पिरिट लेवल म्हणायचं. हे आहे ते ट्रफ कंपास आहे, आणि हे आहे ते यू फॉर्क विथ प्लंबॉब. यू फॉर्क विथ प्लंबॉब, ह्याला यू फॉर्कला हा एक प्लंबॉब अटॅच असतो. फॉर प्लंबॉबचा पर्पज काय आहे? सेंट्रिंग. बबल ट्यूबचा पर्पज काय आहे? लेवलिंग. एकदम बरोबर. बबल ट्यूबचा पर्पज काय आहे? लेवलिंग. तर आता हे दुसरे जे इन्स्ट्रुमेंट आहे त्याचा पर्पज वगैरे ते आपण ऍक्च्युअल जेव्हा चॅप्टर चालू होईल तेव्हा सांगतो. ओके, तर आता मी सांगितल्याप्रमाणे की तुम्ही सर्वेइंग मध्ये काय शिकला? बेसिक सर्वेइंग मध्ये फक्त ऑब्जेक्टची रिलेटिव्ह पोझिशन फाइंड आउट करणे, किंवा ऑब्जेक्टची हाईट म्हणजेच लेवल, रेड्युस लेवल असेल किंवा एलिव्हेशन फाइंड आउट करणे, हे तुम्ही बेसिक सर्वेइंग मध्ये शिकले. ओके, पण त्या पर्टिक्युलर ऑब्जेक्ट मला ऑन शीट शो करायचा असेल, ओके, विथ रिलेटिव्ह पोझिशन, ओके, तो ऑब्जेक्ट मला शो करायचा आहे ऑन पेपर किंवा ऑन शीट. त्यासाठी काय यूज करणार आहे तुम्ही? प्लेन टेबल यूज करणार. मग ते कोणताही ऑब्जेक्ट असेल, ओके, त्या ऑब्जेक्टला शो करण्याचं काम कोण करतं ऑन शीट? प्लेन टेबल करत असतं विथ द हेल्प ऑफ दिस मायनर इन्स्ट्रुमेंट. ओके, तर आपण सिलेबस बघत होतो, त्यामध्ये बघा, तर त्याचा पहिला पॉइंट आहे प्लेन टेबल सर्विंग मधला, प्रिन्सिपल ऑफ प्लेन टेबल सर्वे. ओके, आपण प्लेन टेबल सर्विंग जो काही यूज करणार आहे प्रॅक्टिकल मध्ये, ओके, जो काही यूज करून जे काही आपण ऑब्जेक्ट शो करणार आहे ऑन शीट,
ओके, तर ते कोणत्या पद्धतीने करणार आहे, तर त्याचा प्रिन्सिपल जो आहे, ओके, मी तुम्हाला अजून एक सांगतो की चेन सर्विंगचा प्रिन्सिपल काय होता, एकच शब्द होता. चेन सर्विंगचा प्रिन्सिपल एक शब्द लक्षात ठेवायला सांगितला होता, Triangulation. ट्रायंग्युलेशन. कंपास सर्विंगचा प्रिन्सिपल Traversing. ट्रॅव्हर्सिंग. सेम प्रिन्सिपल ऑफ प्लेन टेबल सर्विंग इज पॅरलॅलिझम. ओके, एकच शब्द लक्षात ठेवायचा आहे, प्रिन्सिपल ऑफ प्लेन टेबल सर्विंग इज पॅरलॅलिझम. आता पॅरलॅलिझमचं मिनिंग काय असतं, आणि ह्या प्रिन्सिपलवरच, ओके, हा जो काय प्रिन्सिपल आहे त्या प्रिन्सिपलवरच आपण प्रॅक्टिकल रन करत असतो. ओके, जो काय प्रिन्सिपल आहे पॅरलॅलिझम, त्या प्रिन्सिपल हा प्रत्येक प्रॅक्टिकलचा काय तुमचा बेस आहे. ओके, त्या प्रिन्सिपल कन्सिडर करूनच आपण आपले प्रॅक्टिकल रन करत असतो. नेक्स्ट, ऍसेसरीज ऑफ द प्लेन टेबल अँड देअर यूज. ओके, आता इथे तुम्ही बघितलं, हा आहे तो प्लेन टेबल आहे, म्हणजे कोणत्या कोणत्या ऍसेसरीज आहेत प्लेन टेबलच्या, तर प्लेन टेबल हे एकमेव नाहीये, ही सगळ्या झाल्या, ही जी तुम्हाला डायग्राम दिसते ही सगळ्या काय आहेत, ऍसेसरीज ऑफ द प्लेन टेबल सर्विंग. ओके, ऍसेसरीज ऑफ द प्लेन टेबल सर्विंग म्हटलं की ह्या ज्या दिसते तुम्हाला स्क्रीनवर, ह्या सगळ्या काय आहेत, ऍसेसरीज ऑफ द प्लेन टेबल सर्विंग. मग ह्या प्लेन टेबल असेल, हा एलिडेड असेल, स्पिरिट लेवल असेल, ट्रप कंपास असेल, युफॉर्क असेल, युफॉर्क विथ प्लम बॉब, या सगळ्या काय झाल्या ऍसेसरीज ऑफ दी प्लेन टेबल सर्विंग. हा तुमचा सेकंड पॉईंट आहे फर्स्ट चॅप्टर मध्ये, आणि त्याचं फंक्शन आहे ते आपण डिटेलमध्ये शिकूया चॅप्टर स्टार्ट झाल्यानंतर. नंतर सेटिंग ऑफ द प्लेन टेबल. आता आपण लेवलिंग हा चॅप्टर शिकलो, बरोबर आहे का. त्या लेवलिंग चॅप्टर मध्ये काय शिकलो की एखादा सिंपल लेवल असेल, मला सपोज सिंपल लेवलिंग करायचं, प्रॅक्टिकल करायचं. ओके, तर प्रॅक्टिकल स्टार्ट करायच्या आधी आपण काय करत असतो, ते इन्स्ट्रुमेंट फिक्स करत असतो, म्हणजे काहीतरी टेम्पररी ऍडजस्टमेंट होत्या, बरोबर आहे का. सेटिंग ऑफ द प्लेन टेबल म्हणजेच काय, टेम्पररी ऍडजस्टमेंट ऑफ प्लेन टेबल. ओके, मला एखादं प्रॅक्टिकल करायचंय विथ द हेल्प ऑफ डम्पी लेवल. ओके, विथ द हेल्प ऑफ डम्पी लेवल. ते प्रॅक्टिकल जे आहे ते डायरेक्ट करणार आहे का, त्यासाठी तुम्हाला काय करणं गरजेचं आहे प्रॅक्टिकल स्टार्ट करण्याच्या आधी, हा, एखादं प्रॅक्टिकल Temporary तुम्ही adjustment. टेम्पररी टेम्पररी ऍडजस्टमेंट. ऍडजस्टमेंट. ओके, तुम्ही कोणतंही सर्विंग इन्स्ट्रुमेंट युज करा, मग ते कंपास असेल, ते डम्पी लेवल असेल, ऍटो लेवल असेल, किंवा प्लेन टेबल, किंवा येणारे इन्स्ट्रुमेंट जे आहेत ऍडव्हान्स रेंज. तर जेव्हा मी एखादं इन्स्ट्रुमेंट ग्राउंडवर नेतोय प्रॅक्टिकल करण्यासाठी, तर पहिल्यांदा ते काय, त्याच्या कोणत्या ऍडजस्टमेंट करावे लागतील तुम्हाला, टेम्पररी ऍडजस्टमेंट करावे लागतील. ओके, विदाउट टेम्पररी ऍडजस्टमेंट तुम्ही कोणतंच प्रॅक्टिकल करू शकत नाही, आणि जरी केलं तर तुमचे जे काही गोष्टी माहीत पाहिजेत किंवा जो काही रिझल्ट पाहिजे तो बरोबर येणार नाही. तर पहिलं जी काय स्टेप असते ती कोणती असते, टेम्पररी ऍडजस्टमेंट. ओके, तर सेटिंग ऑफ द प्लेन टेबल म्हणजेच काय असणार आहे, टेम्पररी ऍडजस्टमेंट ऑफ प्लेन टेबल. ओके, नेक्स्ट, ओरिएंटेशन ऑफ प्लेन टेबल. दोन मेथड्स आहेत ओरिएंटेशन ऑफ प्लेन टेबल, बॅकसाइटिंग अँड मॅग्नेटिक मेरिडियन मेथड. ओके, दोनच आहे तुम्हाला, बॅकसाइटिंग अँड मॅग्नेटिक मेरिडियन मेथड, ट्रू मेरिडियन मेथड नाहीये. नेक्स्ट, मेथड्स ऑफ प्लेन टेबल सर्वे. 4 मेथड्स आहेत एकूण, रेडिएशन, इंटरसेक्शन, ट्रॅव्हर्सिंग आणि रिसेक्शन. ओके, 4 मेथड्स आहेत मेथड्स ऑफ प्लेन टेबल सर्विंग मध्ये, रेडिएशन, इंटरसेक्शन, ट्रॅव्हर्सिंग अँड रिसेक्शन. रिसेक्शन मेथड तुम्ही डिग्रीला जाऊन शिकता, पण आता डिप्लोमा मध्ये तुम्ही 3 मेथड शिकता, रेडिएशन, इंटरसेक्शन आणि ट्रॅव्हर्सिंग. आता ह्या मेथड्स डिफरंट आहेत. आता मला सांगा, तुम्ही ऑन द ग्राउंड सरफेस ऑब्जेक्ट एक, ओके, मला एकच ऑब्जेक्ट लोकेट करायचं असेल, त्यासाठी कोणती मेथड असेल. मला खूप सारे ऑब्जेक्ट लोकेट करायचे असतील एका शीटवर, तर त्यासाठी कोणती मेथड असणार आहे. ओके, तर ह्या मेथड्स पर्टिक्युलर ऑब्जेक्ट साठी आहेत, जेव्हा तुम्हाला शिकवेल तेव्हा समजेलच. फक्त लक्षात काय ठेवायचं, मेथड्स ऑफ प्लेन टेबल सर्वेज आर रेडिएशन, इंटरसेक्शन, ट्रॅव्हर्सिंग अँड रिसेक्शन. नंतर मेरिट्स अँड डिमेरिट्स, म्हणजे त्याचे ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस ऑफ प्लेन टेबल सर्वे. म्हणजे सपोज आता मी शीट युज करतोय, एक सिंपल सांगायचं झालं, त्याचे ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस काय असणार आहे. रॅपिड मेथड आहे ही,
हे त्याचा ऍडव्हान्टेजेस झाला. डिसएडव्हान्टेजेस काय असणार आहे? सपोज मी प्रॅक्टिकल करतोय, मी काय यूज करतोय? सगळ्या ऍक्सेसरीज आहेत, त्याबरोबर मी शीटवर ऑब्जेक्ट लोकेट करतोय आणि सपोज पाऊस आला. ओके, सपोज पाऊस आला तर ते काय झालं? डिसएडव्हान्टेजेस झालं. कळतंय का बघा? ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस ऑफ प्लेन टेबल सर्विंग. एक प्रकारची रॅपिड मेथड आहे ही. ऑब्जेक्ट तुम्ही करेक्टली शो करू शकता ऑन द शीट. पण डिसएडव्हान्टेजेस काय आहे? जर सपोज मी बाय युझिंग द प्लेन टेबल एखादं प्रॅक्टिकल करत असेल आणि सपोज म्हणजे नॅचरल कॉज म्हणजे पाऊस आला, हे त्याचं काय झालं? डिसएडव्हान्टेज झालं. कारण पावसात तुम्ही प्लेन टेबल सर्विंग अजिबात करू म्हणजे प्लेन टेबल तुम्ही युजच करू शकत नाही पाऊस आल्यानंतर, किंवा वाइंड, हे त्याच्या डिसएडव्हान्टेजेस झाले. ओके, नेक्स्ट. तर एकच लक्षात ठेवायचं पहिल्या चॅप्टर मध्ये की प्लेन टेबल सर्विंग मध्ये काय करताय तुम्ही? ऑब्जेक्ट शो करताय ऑन द शीट. ओके, प्लेन टेबल सर्विंग मध्ये काय शिकणार आहे तुम्ही? ऑब्जेक्ट कसं शो करायचं. आतापर्यंत सर्विंग मध्ये, बेसिक सर्विंग मध्ये रिलेटिव्ह पोझिशन्स काढल्या. ओके, आता काय रिलेटिव्ह पोझिशन्स काढायच्या त्या पर्टिक्युलर ऑब्जेक्टच्या, पण काय करायचं? तो ऑब्जेक्ट ऑन द शीट तुम्हाला तो लोकेट करायचा आहे. तो पर्टिक्युलर ऑब्जेक्ट काय करायचा आहे? ऑन शीट लोकेट करायचा आहे. तो कसा लोकेट करणार? बाय युझिंग द प्लेन टेबल. बाय युझिंग द प्लेन टेबल हे तुम्ही फर्स्ट चॅप्टर मध्ये शिकता. हाऊ टू शो द ऑब्जेक्ट किंवा हाऊ टू लोकेट द ऑब्जेक्ट ऑन द शीट बाय युझिंग द प्लेन टेबल हे तुम्ही फर्स्ट चॅप्टर मध्ये शिकता. नेक्स्ट सेकंड चॅप्टर बघा, थिओडिलाइट सर्वेइंग. ओके, थिओडिलाइट सर्वेइंग मध्ये मला सांगा, तुम्ही अँगल हे आधी बेसिक सर्वे मध्ये अँगल मेजर केलाय, तो कोणता इन्स्ट्रुमेंट यूज करून तुम्ही अँगल मेजर केलाय? कोणतं इन्स्ट्रुमेंट यूज केलं अँगल मेजर करण्यासाठी? आवाज येतोय सगळ्यांना? आवाज येतोय का? Yes, sir. हा, Yes, sir. बेसिक सर्वेइंग मध्ये अँगल मेजर केलेत एका इन्स्ट्रुमेंटने. ते कंपास. इन्स्ट्रुमेंट कोणतं? एकदम बरोबर आहे, कंपास. ओके, कोणतं कंपास होते? प्रिझमॅटिक कंपास. Prismatic compass. एकदम बरोबर आहे, प्रिझमॅटिक कंपास. ओके, प्रिझमॅटिक कंपास युजेस काय फॉर मेजरिंग द विच अँगल? हॉरिझॉन्टल, व्हर्टिकल? Horizontal. हॉरिझॉन्टल. हॉरिझॉन्टल अँगल. एकदम बरोबर आहे. ओके, तुम्ही प्रिझमॅटिक कंपास यूज केलं फॉर मेजरिंग द मेन पर्पज काय? फॉर मेजरिंग द हॉरिझॉन्टल अँगल. ओके, व्हर्टिकल अँगल तुम्ही मेजर करू शकत नव्हता त्या इन्स्ट्रुमेंट. ओके, तर तुम्ही आता त्याच्या पुढे जाऊन एक ऍडव्हान्स इन्स्ट्रुमेंट आहे ऍडव्हान्स सर्विंग मध्ये फॉर मेजरिंग द अँगल्स, ते म्हणजे कोणतं? थिओडिलाइट. ओके, सेकंड चॅप्टर तुमचा थिओडिलाइट सर्वेइंग आहे. त्यामध्ये तुम्ही एक नवीन इन्स्ट्रुमेंट तुम्हाला इंट्रोड्यूस होत आहे, ते कोणतं इन्स्ट्रुमेंट असणार आहे? थिओडिलाइट. ओके, आता ह्या थिओडिलाइटचा यूज काय आहे? मेन पर्पज काय आहे? ओके, थिओडिलाइट इज अ युनिव्हर्सल. आता मी ह्याला युनिव्हर्सल इन्स्ट्रुमेंट का म्हणतोय? तर खूप सारे युजेस आहेत त्याचे. मग त्या थिओडिलाइटने मी मेन पर्पज तर आहे फॉर मेजरिंग द हॉरिझॉन्टल अँगल अँड व्हर्टिकल अँगल. ओके, थिओडिलाइटचा मेन पर्पज आहे तो फॉर मेजरिंग द हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल अँगल. पण त्याचबरोबर मी हॉरिझॉन्टल डिस्टन्स पण मेजर करू शकतो, व्हर्टिकल डिस्टन्स पण मेजर करू शकतो, मी रेंजिंग करू शकतो, मी कर्व सेट करू शकतो, मी लेवल करू शकतो. ओके, म्हणजे तुम्ही बेसिक सर्वे मध्ये जे जे काय केलं डिफरंट इन्स्ट्रुमेंटनी, ते एक हे इन्स्ट्रुमेंट करू शकता. तुम्ही चेननी, टेपनी डिस्टन्स मेजर केलं, पण इथं नाही, ह्या इन्स्ट्रुमेंटने तुम्ही डिस्टन्स पण करू शकता. तुम्ही कंपास सर्वेइंगनी प्रिझमॅटिक कंपासने अँगल मेजर केला, बरोबर, डम्पी लेवलनी तुम्ही लेवल फाइंड आउट केल्या, पण ह्या थिओडिलाइटने तुम्ही सगळ्याच गोष्टी करू शकता. तुम्ही डिस्टन्स पण मेजर करू शकता, तुम्ही अँगल्स पण मेजर करू शकता, तुम्ही लेवल्स पण फाइंड आउट करू शकता, कर्व सेट करू शकता, रेंजिंग करू शकता.
ओके, तुम्ही आय ऑब्झर्वेशनने रेंजिंग केली, ह्या इन्स्ट्रुमेंटने रेंजिंग केली नाही कधी, तर तुम्ही ह्या इन्स्ट्रुमेंटने सुद्धा रेंजिंग करू शकता. ओके, म्हणूनच मी काय म्हणतोय, थिओडलाइट इज अ युनिव्हर्सल इन्स्ट्रुमेंट, कारण की खूप सारे युजेस आहेत त्याचे. तर ह्या चॅप्टर मध्ये आपण नवीन इन्स्ट्रुमेंट शिकणार आहे थिओडलाइट सर्विंग मध्ये. ते इन्स्ट्रुमेंट कोणतं आहे? थिओडलाइट. द मेन पर्पज ऑफ थिओडलाइट फॉर मेजरिंग द हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल अँगल. ओके, द मेन पर्पज तर लक्षात ठेवा. टाइप्स अँड युजेस ऑफ थिओडलाइट, कॉम्पोनंट पार्ट्स ऑफ थिओडलाइट, त्याचे फंक्शन्स. ओके, नंतर टेक्निकल टर्म्स, फंडामेंटल ऍक्सेस ऑफ ट्रान्झिट थिओडलाइट. जे ऍक्सेस मी कंपास सर्विंग मध्ये, सॉरी डम्पी लेवल, ऍटो लेवल जे शिकलो, तेच ऍक्सेस तिथं सुद्धा असणार आहे. फंडामेंटल ऍक्सेस ऑफ, आधी काय शिकलाय तुम्ही? डम्पी लेवल. इथं काय आहे? ट्रान्झिट थिओडलाइट. काही सुद्धा चेंजेस नाहीत ऍक्सेस मध्ये वगैरे, फक्त इन्स्ट्रुमेंट चेंज आहे. इथं सुद्धा काय असणार आहे? व्हर्टिकल ऍक्सिस, हॉरिझॉन्टल ऍक्सिस, लाईन ऑफ कोलिमेशन, ऍक्सिस ऑफ टेलिस्कोप, ऍक्सिस ऑफ बबल ट्यूब, हे 5 ऍक्सिस तिथं पण असणार आहेत. त्यांचं रिलेशन सुद्धा सेम असणार. ओके, नंतर टेम्पररी ऍडजस्टमेंट ऑफ ट्रान्झिट थिओडलाइट. ज्या टेम्पररी ऍडजस्टमेंट डम्पी लेवलच्या होत्या, त्याच टेम्पररी ऍडजस्टमेंट सुद्धा ट्रान्झिट थिओडलाइटच्या असतात. कोणत्या 4 स्टेप्स आहेत टेम्पररी ऍडजस्टमेंट ऑफ ट्रान्झिट थिओडलाइटच्या? 4 स्टेप्स सांगाल का? टेम्पररी ऍडजस्टमेंट ऑफ थिओडलाइट. सांगा फास्ट मध्ये. Fixing the आवाज येत instrument नाहीये का? on tripod stand. टेम्पररी ऍडजस्टमेंट ऑफ डम्पी लेवल सांगा. Centering, leveling, सेंटरिंग, लेवलिंग, अजून? focusing of eyepiece, focusing of object class. ओके, सेम ज्या आता तुम्ही स्टेप्स सांगितल्या त्या सेम स्टेप्स असणार आहेत टेम्पररी ऍडजस्टमेंट ऑफ ट्रान्झिट थिओडलाइट. प्रोसिजर सुद्धा सेम, काय सुद्धा वेगळं नाही. प्रोसिजर पण सेम. पहिली प्रोसिजर कोणती आहे? सेंटरिंग. पहिली स्टेप सेंटरिंग बाय युझिंग द स्टोन ऑर प्लम्बॉब, जे असेल ते प्रोसिजर. नंतर सेकंड स्टेप कोणती आहे? लेवलिंग. लेवलिंग विथ द हेल्प ऑफ फूट स्क्रू अँड बबल ट्यूब. बबल ट्यूब. एकदम बरोबर, फूट स्क्रू अँड बबल ट्यूब. थर्ड स्टेप फोकसिंग ऑफ द आयपीस. ओके, इथं काय क्लिअर पाहिजे हो? Crosshairs. क्रॉस हेअर्स क्लिअर पाहिजेत, बरोबर आहे. क्रॉस हेअर्स क्लिअर दिसत नसतील तर काय करायचं? क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज रोटेट करायचं. काय रोटेट करायचं? आयपीस. आयपीस रोटेट करायचं, एकदम बरोबर. आणि लास्ट स्टेप कोणती? फोकसिंग ऑफ दी ऑब्जेक्ट ग्लास. इथं काय दिसलं पाहिजे हो तुम्हाला? Object. Object. ऑब्जेक्ट दिसला पाहिजे. ऑब्जेक्ट क्लिअर दिसत नसेल तर? Focusing screw. Focusing screw. एकदम बरोबर आहे, फोकसिंग स्क्रू यूज करायचं. ओके, तर सेम ऍडजस्टमेंट असणार आहे तिथे सुद्धा. टेम्पररी ऍडजस्टमेंट ऑफ ट्रान्झिट थिओडलाइट, सेंटरिंग, लेवलिंग, फोकसिंग ऑफ द आयपीस, फोकसिंग ऑफ द ऑब्जेक्ट क्लास. ओके, इथपर्यंत सगळं बेसिक झालं तुम्हाला. हे तुम्ही शिकलाय बऱ्यापैकी, फंडामेंटल ऍक्सिस, टेम्पररी. आता मेन पर्पज जो होता आपला, मेजरिंग द हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल अँगल, ते इथून चालू होतंय. मेजरमेंट ऑफ हॉरिझॉन्टल अँगल, ओके, बाय युझिंग द ट्रान्झिट थिओडलाइट. ओके, किंवा थिओडलाइट. तर मेजरमेंट ऑफ हॉरिझॉन्टल अँगल ट्रान्झिट थिओडलाइटने मेजर करायचा आहे, पण तो 2 पद्धतीने करू शकतो. एक म्हणजे डायरेक्ट मेथडनी, 2 मेथडनी. एक म्हणजे डायरेक्ट मेथड आणि दुसरी म्हणजे रिपिटेशन मेथड. त्याची प्रोसिजर जी आहे ती आपण जेव्हा चालून हा चॅप्टर तेव्हा बघणार आहे डिटेल मध्ये. नंतर बघा, म्हणजे मी काय काय मेजर करू शकतो थिओडलाइटनी? हॉरिझॉन्टल अँगल मेजर करू शकतो, मॅग्नेटिक बेरिंग मेजर करू शकतो, रेंजिंग करू शकतो, डिफ्लेक्शन अँगल मेजर करू शकतो, व्हर्टिकल अँगल मेजर करू शकतो. ओके, नंतर इन्क्लुडेड अँगल आणि डिफ्लेक्शन अँगल जे आहे ते मेजर करू शकतो. नंतर मी आता तुम्ही ज्या स्थितीमध्ये आहात आता सध्या, त्या स्थितीची लॅटिट्यूड आणि डिपार्चर, म्हणजे कोणत्याही ऑब्जेक्टची लॅटिट्यूड आणि डिपार्चर फाइंड आउट करू शकतो बाय युझिंग द ट्रान्झिट थिओडलाइट. हे आपण
सेकंड चॅप्टर मध्ये बघतोय एक नवीन इन्स्ट्रुमेंट तुम्ही बघताय. सेकंड चॅप्टर आपला थिओडाइट सर्वेइंग. ह्या चॅप्टर मध्ये नवीन इन्स्ट्रुमेंट कोणतं लर्न करणार आहेत, शिकणार आहेत, तर थिओडाइट. ओके, तर ते थिओडाइट कसं दिसतंय एकदा दाखवतो. ओके, तर हे जे तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय ह्या प्रकारचे इन्स्ट्रुमेंट आपल्या लॅबमध्ये अवेलेबल आहेत. हे ओके, सगळ्यांना दिसतंय का बघा स्क्रीन? येस सर. येस सर. हे आहे ते थिओडाइट आहे. ओके, दोन टाइप्स आहे थिओडाइट मध्ये, ट्रान्झिट अँड नॉन ट्रान्झिट. सिलेबस मध्ये फक्त तुम्हाला ट्रान्झिट थिओडाइट म्हणजे हे जे तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय हे इन्स्ट्रुमेंट तुम्हाला सिलेबस मध्ये ट्रान्झिट थिओडाइट. त्याचे खूप सारे कॉम्पोनंट पार्ट्स आहेत. हे कॉम्पोनंट पार्ट्स, त्याचं फंक्शन, ओके, हे आपण डिटेल मध्ये शिकणार आहे. मेन पर्पज काय थिओडाइटचा? फॉर मेजरिंग द हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल अँगल. मेन पर्पज थिओडाइटचा काय? फॉर मेजरिंग द हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल अँगल. ओके, थर्ड चॅप्टर आहे टॅकोमेट्रिक सर्वे. ओके, तर तुम्ही सेकंड चॅप्टर मध्ये शिकला की बेरिंग, अँगल ह्या गोष्टी तुम्ही बाय युझिंग द थिओडाइट फाइंड आउट करणार आहे. पण जसा तिसरा चॅप्टर स्टार्ट होईल, ओके, तर बाय युझिंग द थिओडाइट त्यालाच आपण टॅकोमीटर म्हणतो. ओके, थिओडाइट इज ऑल्सो नोन ॲज अ टॅकोमीटर. थर्ड चॅप्टर मध्ये गेले की थिओडाइटला काय म्हणायचं? टॅकोमीटर म्हणायचं. ओके, तर ह्या टॅकोमेट्रिक सर्वे मध्ये थर्ड चॅप्टर मध्ये आपण काय शिकणार आहे? हाऊ टू मेजर द हॉरिझॉन्टल डिस्टन्स, व्हर्टिकल डिस्टन्स. ओके, टॅकोमेट्रिक सर्वे मध्ये विथ द हेल्प ऑफ थिओडाइट. ओके, किंवा ऍज अ टॅकोमीटर म्हणजेच काय असणार आहे ह्या चॅप्टर मध्ये? थिओडाइट असणार. तर ह्या थिओडाइटच्या सहाय्याने तुम्हाला डिस्टन्स मेजर करायचंय. मग त्याच्या प्रोसिजर असणार आहे, त्याच्या मेथड्स असणार आहेत, ते आपण थर्ड चॅप्टर मध्ये शिकणार आहे की हाऊ टू मेजर द हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल डिस्टन्स विथ द हेल्प ऑफ टॅकोमीटर और विथ द हेल्प ऑफ थिओडाइट. प्रिन्सिपल ऑफ टॅकोमेट्री, टॅकोमीटर अँड इट्स कॉम्पोनंट पार्ट्स म्हणजेच थिओडाइट अँड इट्स कॉम्पोनंट पार्ट. टॅकोमेट्रिक फॉर्म्युला फॉर हॉरिझॉन्टल डिस्टन्स with telescope horizontal and staff is vertical. नंतर vertical distance, determine the horizontal and vertical distance with tachometer by fixed hair method and staff vertical and limitations of tachometry. फक्त एकच लक्षात ठेवा आता सध्या की टॅकोमीटर सर्वेइंग मध्ये आपण काय शिकणार आहे? हाऊ टू मेजर द हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल डिस्टन्स. टॅकोमेट्रिक सर्वेइंग मध्ये काय शिकणार आहे? की डिस्टन्स कसं मेजर करायचं, मग ते व्हर्टिकल असू द्या किंवा हॉरिझॉन्टल असू द्या, विथ द हेल्प ऑफ टॅकोमीटर. हे आपण थर्ड चॅप्टर मध्ये शिकणार आहे. नंतर कर्व सेटिंग, फोर्थ चॅप्टर आहे तो म्हणजे कर्व सेटिंग. आता जे तुम्ही रोड वगैरे बघता, बरोबर आहे का? रोड कन्स्ट्रक्शन करा जे असतं ते प्रोफाईल लेवलिंग आधी करणार. बेसिक पार्ट आहे प्रोफाईल लेवलिंग वगैरे. आता रोडचा जो काही ग्राउंड सरफेस आहे, ग्राउंड प्रोफाईल आहे, तुम्ही बघता आपण जेव्हा एका गाडी चालवतो रोडवरून, ओके, किंवा आपण वळताना सुद्धा. आता सपोज एखादं ऑब्स्टॅकल असेल, ओके, रोड आपण कन्स्ट्रक्ट करतोय, रोड कन्स्ट्रक्शन करणं चालू आहे. तर रोड कन्स्ट्रक्शन करताना मला एखादा ऑब्स्ट्रॅक्शन किंवा कुठंतरी ते चढू म्हणजे काहीतरी समजा की एक ऑब्स्ट्रॅक्शन आलेत. ओके, रोड मी कन्स्ट्रक्ट करतो आणि पुढे काहीतरी ऑब्स्टॅकल्स आहेत. त्या ऑब्स्टॅकल्स मुळे काय होतंय, मला
रोड कन्स्ट्रक्ट करता येत नाही स्ट्रेट. मग त्यासाठी मला काय करावं लागतं, कर्व घ्यावा लागतो. काय घ्यावा लागतो, कर्व घ्यावा लागतो. बरोबर आहे का? मग अशाच ठिकाणीच कर्व घेतला जातो जिथं ग्राउंडचं नेचर किंवा ऑब्स्टॅकल्स असतील किंवा ग्राउंड अंडुलेटिंग असेल, तिथे तुम्ही काय घेत असता, कर्व घेत असता. मग तो कर्व कसा घ्यायचा, ओके, त्याचे कोणते कोणते टाइप्स आहेत त्या कर्वचे, कसा कर्व तो सेट करायचा, ते आपण 4th चॅप्टर मध्ये शिकणार आहे. ओके, कधीच आपण एखादी गाडी जी आहे ती 45 डिग्री मध्ये टर्न नाही करत. ओके, तर ती कर्व असते, त्यानुसार आपण ती गाडी टर्न करत असतो. 45 डिग्री मध्ये आपण कधीच गाडी टर्न करत नाही. मग तो कर्व कसा सेट करायचा, जो काय रोडवर जे काय वळण आहे तुम्ही बघता ते कर्व वगैरे, जी वळण घेतो आपण, तो एक प्रकारचा काय झाला, कर्व झाला. मग तो कर्व कसा सेट करायचा, तो आपण 4th चॅप्टर मध्ये शिकणार आहे, कर्व सेटिंग. ओके, आपला 4th चॅप्टर जो आहे तो कोणता आहे, कर्व सेटिंग. ओके, तर जे काही आपले कर्व सेटिंग कुठं फक्त ह्याच्या पुरतच मर्यादित नाही की रोडसाठी, मग ते रेल्वे ट्रॅक असेल, टनेल असेल किंवा मग कॅनल असतील. ओके, जे काही सिव्हिल रिलेटेड वर्क आहे, ओके, सिव्हिलचे जे काही प्रोजेक्ट आहेत, रोडचे असतील, रेल्वेचे असतील, कॅनल असेल, ब्रिज असेल किंवा टनेल असेल, तिथं आपण कर्व सेट करत असतो. मग तो कर्व कसा सेट करायचा ते आपण 4th चॅप्टर मध्ये शिकतो, कर्व सेटिंग मध्ये. तर टाइप्स ऑफ कर्व युज्ड इन रोड्स अँड रेल्वे अलाइनमेंट. ओके, सध्या सिलेबस मध्ये फक्त रोड अँड रेल्वे मधलंच आहे, दुसऱ्या काय गोष्टी नाहीये तिथं. तुम्हाला इन डिटेल मध्ये तुम्हाला, आणि इथं फक्त तुम्ही एकच कर्व सेट करायला शिकताय, सिंपल सर्क्युलर कर्व. जे काय दुसरे टाइप्स आहेत ते सगळे तुम्हाला डिग्रीला आहे. इथं फक्त एकच कर्व सेट करताय, एकच कर्व सेट आउट करतो आपण प्रॅक्टिकल सुद्धा, ते म्हणजे सिंपल सर्क्युलर कर्व. जे काही दुसरे टाइप्स आहेत ते तुम्हाला डायरेक्ट डिग्रीला आहे, दिलंय सुद्धा बघा तुम्हाला खाली. नोटेशन ऑफ सिंपल सर्क्युलर कर्व म्हणजे तुम्ही इन डिटेल मध्ये एकच कर्व शिकणार आहे, तो म्हणजे कोणता, सिंपल सर्क्युलर कर्व. हा कर्व तुम्ही इन डिटेल मध्ये डिग्रीला शिकता. मग ते कंपाऊंड कर्व, रिव्हर्स कर्व, ट्रान्झिशन कर्व हे आहे ते तुम्ही डिग्रीला जाऊ शकता. तर कर्व सेटिंग मध्ये काय लक्षात ठेवणार आहे की कर्व कसा सेट करायचा. मग ते डिफरंट टाइप्स आहेत. तर इथे फक्त सिंपल सर्क्युलर कर्व कसा सेट करायचा ऑन द ग्राउंड, सिंपल सर्क्युलर कर्व कसा सेट करायचा ऑन द ग्राउंड, हे तुम्ही 4th चॅप्टर मध्ये शिकणार. नेक्स्ट 5th चॅप्टर आहे ऍडव्हान्स सर्वेइंग इक्विपमेंट. आतापर्यंत तुम्ही बेसिक सर्वे मध्ये खूप सारे मायनर इन्स्ट्रुमेंट बघितले, ते चेन असेल, टेप असेल, क्रॉसस्टॉप असेल किंवा प्रिझमॅटिक कंपास असेल, डम्पी लेवल असेल, ॲटो लेवल असेल, किंवा आता प्लेन टेबल सर्विंग पण बघितलं तुम्ही, नंतर थिओडलाइट बघितलं. बरोबर आहे का? तेवढे आतापर्यंत इन्स्ट्रुमेंट बघितले. ओके, पण ह्या ऍडव्हान्स सर्विंग इक्विपमेंट मध्ये त्याच्या पुढचे म्हणजे असे इन्स्ट्रुमेंट की आता सपोज मी थिओडलाइट सर्विंग यूज केलं फॉर मेजरिंग द अँगल, मला खूप वेळ लागणार आहे तिथं. बाय युझिंग द थिओडलाइट मला जर अँगल मेजर करायचा असेल, आधी आपण प्रिझमॅटिक कंपास यूज केलं पण तिथं जास्त वेळ खात होता. अजून त्यावर एक ऍडव्हान्स इन्स्ट्रुमेंट आला, ते म्हणजे थिओडलाइट आला. आणि थिओडलाइट पेक्षा अजून कोणते इन्स्ट्रुमेंट ऍडव्हान्स आलं ते आपण ह्या चॅप्टर मध्ये शिकणार. की मॉडर्न सर्विंग इन्स्ट्रुमेंट कोणते कोणते आहेत आता सध्या मार्केटमध्ये. आता थिओडलाइटचा यूज केला जात नाही, डम्पी लेवल यूज केला जात नाही, प्रिझमॅटिक कंपास तर बघत पण नाहीत. तुम्ही म्हणता सर मग काय शिकवताय, की युजच होत नाहीत. पण हे होतं ऍज अ सर्वेइंग म्हणून, हे जे काय आहे ते इन्स्ट्रुमेंट आधी होत्या. पण तुम्ही जर बाहेर गेला सपोज साईटवर वगैरे, तर काय सांगत तिथं थिओडलाइट सुद्धा असू शकते. त्यामुळे आपण शिकतोय सध्या. तर ऍडव्हान्स सर्विंग इक्विपमेंट जे इन्स्ट्रुमेंट आहेत त्यामध्ये मेन म्हणजे एकूण 4 इन्स्ट्रुमेंट आपण शिकणार आहे, 4 मॉडर्न सर्विंग इक्विपमेंट. ओके, तुम्ही आतापर्यंत डिस्टन्स मेजर करण्यासाठी काय यूज केलं हो? सांगाल का? डिस्टन्स मेजर करण्यासाठी काय काय यूज केलं आतापर्यंत? चेन. टेन टेप. चेन, टेप, बरोबर आहे.
किंवा आता मी सांगितलं की तुम्हाला थिओडलाइट सुद्धा कशासाठी युज करणार आहे, अँगल हा मेन पर्पज आहे, पण डिस्टन्स सुद्धा युज करू शकतो, बरोबर आहे का? पण हे जर मी इन्स्ट्रुमेंट युज केले, हे सगळे बेसिक इन्स्ट्रुमेंट झाले माझ्यासाठी, पण हे जर मी इन्स्ट्रुमेंट युज केले तर मला खूप टाइम लागणार आहे, बरोबर आहे का? सपोज दोन ऑब्जेक्ट आहेत ए आणि बी, आणि त्यांचं त्या दोन ऑब्जेक्ट मधलं डिस्टन्स खूप जास्त आहे. ओके, मग ते चेन हे करा, चेननी मेजर करा, खूप वेळ जाणार. किंवा थिओडलाइटनी जरी करायचं असलं तर ते फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू टाका, मग ते डिस्टन्स आपल्याला मिळणार. ओके, पण ह्या फिफ्थ चॅप्टर मध्ये एक असं इन्स्ट्रुमेंट आहे, विथिन सेकंड मध्ये तुम्हाला त्या ए आणि बी मधलं म्हणजे दोन पॉईंट मधलं डिस्टन्स आपल्याला मिळून जाणार आहे. तर ते इन्स्ट्रुमेंट कोणतं आहे? ईडीएम, इलेक्ट्रॉनिक डिस्टन्स मीटर. ओके, ईडीएम असं एक इन्स्ट्रुमेंट आहे जे मेन फक्त तेवढाच यूज आहे त्या ईडीएमचा, फॉर मेजरिंग द हॉरिझॉन्टल डिस्टन्स, फॉर मेजरिंग द हॉरिझॉन्टल डिस्टन्स. ओके, जर तुम्हाला ए आणि बी ह्या दोन पॉईंट मध्ये डिस्टन्स फाइंड आउट करायचं असेल विथिन सेकंड मध्ये, तर आता सध्या मार्केटमध्ये कोणतं इन्स्ट्रुमेंट युज केलं जातं? इलेक्ट्रॉनिक डिस्टन्स मीटर. चेन आणि टेप टाकत बसत नाहीत, डायरेक्ट ए वर ईडीएम काय करायचं, प्लेस करायचं, बी वर एक ऑब्जेक्ट प्रिझम असतो, तर प्रिझम फिक्स करायचा, डायरेक्ट त्याला बायसेट केलं की विथिन सेकंड मध्ये तुम्हाला त्या ए आणि बी मधला डिस्टन्स डिस्प्ले होणार स्क्रीनवर. ओके, दाखवतो एकदा तुम्हाला ईडीएम. स्क्रीन दिसते का? नाही. नाही सर. तुम्हाला आतापर्यंत दिसले? आताच दिसले नाही ना? मग अशी थिओडलाइट वगैरे दिसले का? हो सर, Yes. दिसत होत. ओके, नेटवर्क इश्यू आहे. बरं, सध्या काय स्क्रीन शेअर करू शकत नाहीये, वायफाय नाहीये, कॉलेज बंद झालंय. बरं, ईडीएमचा पर्पज काय? फॉर मेजरिंग द हॉरिझॉन्टल डिस्टन्स. ओके, त्यासाठी चेन टेप किंवा थिओडलाइटचा अजिबात यूज नाही केला चालेल. विथिन सेकंड मध्ये तुम्हाला जे काय डिस्टन्स आहे ते मिळणार आहे बाय युझिंग द ईडीएम. ओके, आता तुम्ही अँगल मेजर केला, बरोबर आहे का? विथ द हेल्प ऑफ प्रिझमॅटिक कंपास असू द्या किंवा विथ द हेल्प ऑफ थिओडलाइट असू द्या. पण त्याच्या पुढचा ऍडव्हान्स इन्स्ट्रुमेंट कोणता असणार आहे फिफ्थ चॅप्टर मध्ये? मायक्रोऑप्टिक थिओडलाइट. कोणतं? मायक्रोऑप्टिक थिओडलाइट. ह्याचा पण मेन पर्पज काय? फॉर मेजरिंग द हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल अँगल विथिन, म्हणजे थिओडलाइट पेक्षा जर ऍडव्हान्स आहे मायक्रोऑप्टिक थिओडलाइट. हे इन्स्ट्रुमेंट तुम्हाला फिफ्थ चॅप्टर मध्ये शिकायचं आहे की हाऊ टू मेजर द हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल अँगल बाय युझिंग द मायक्रोऑप्टिक थिओडलाइट. पण हा मायक्रोऑप्टिक थिओडलाइट पेक्षा अजून एक ऍडव्हान्स इन्स्ट्रुमेंट आहे फिफ्थ चॅप्टर मध्ये, ते म्हणजे डिजिटल थिओडलाइट. त्यालाच काय म्हणतो आपण? इलेक्ट्रॉनिक थिओडलाइट. ओके, इलेक्ट्रॉनिक थिओडलाइटचा विथिन सेकंड मध्ये तुम्हाला हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल अँगल मिळणार आहे दोन पॉईंट मधला. सपोज मला अँगल एबीसी काढायचा आहे, तर तो अँगल तुम्हाला विथिन सेकंड मध्ये तो मिळणार डिजिटल थिओड. जर तुम्ही थिओडलाइट सेकंड चॅप्टर मध्ये जे काही शिकणार आहे थिओडलाइट, त्याला खूप वेळ लागतो आपल्याला. मेन स्केल, व्हर्नियर स्केल, तुम्हाला समजेल, अजून हळूहळू समजेल की जसं जसं आपण ऍडव्हान्स सर्विंग मध्ये पुढे पुढे जाऊ तसं तसं तुम्हाला नवीन नवीन इन्स्ट्रुमेंट इंट्रोड्यूस होते, ते तुम्हाला शिकायचे आहेत. फक्त स्टार्टिंग ऍडव्हान्स सर्विंग सगळं बेसिकच आहे, प्लेन टेबल आणि थिओडलाइट. पण जसं पुढे जाचाल तसं तसं तुम्हाला नवीन नवीन इन्स्ट्रुमेंट इंट्रोड्यूस होते, ते तुम्हाला फक्त शिकायचे. मग ते ईडीएम असेल, मायक्रोऑप्टिक थिओडलाइट असेल किंवा डिजिटल थिओडलाइट असेल. ओके, आता सगळ्यात मेन आता इन्स्ट्रुमेंट जे मार्केटमध्ये युज केलं जातं ते म्हणजे टोटल स्टेशन. ऐकून येत का बघा तुम्ही? टोटल स्टेशन. ओके, टोटल स्टेशन शिवाय सर्विंग म्हणजे काही, टोटल स्टेशन असं इन्स्ट्रुमेंट आहे की त्याच्याने कोणत्याही प्रकारचा सर्वे करू शकतो, काहीही करू शकता.
आणि ते पण विथिन सेकंड मध्ये. तुम्ही थिओलाइटला खूप टाइम लागतो काय मेजर करायचं असेल तर. पण टोटल स्टेशन जे इन्स्ट्रुमेंट आहे ते असे इन्स्ट्रुमेंट आहे की ज्याने तुम्ही कोणत्याही प्रकारचा सर्वे करू शकता. कोणतंही तुम्हाला काही पाहिजे असेल, मग डिस्टन्स पाहिजे असेल, कर्व सेट करायचा असेल, कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचे असतील, तुम्हाला बिल्डिंगचा प्लॅन आहे तो प्लॅन किंवा मॅप असेल, प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही टोटल स्टेशन यूज करू शकता. हे सगळ्यात आताच्या घडीला सगळ्यात मॉडर्न किंवा सगळ्यात ऍडव्हान्स इन्स्ट्रुमेंट आहे सर्वेइंग मधलं टोटल स्टेशन. ओके, आताच्या घडीला जे काही रोडला जे इन्स्ट्रुमेंट असते तुम्ही ते म्हणत असता दुर्बीण वगैरे, तसं काही नाहीये, ते सगळे टोटल स्टेशन. तुम्हाला एकदा दाखवतो, पण सध्या नेटवर्क इश्यू आहे त्यामुळे स्क्रीन काय दिसत नाहीये. नाहीये तर जो काय आपला 5वा चॅप्टर जो आहे मॉडर्न सर्वेइंग किंवा ऍडव्हान्स सर्वेइंग इन्स्ट्रुमेंट, त्यामध्ये आपण 4 इन्स्ट्रुमेंट शिकणार आहे. त्यामधलं फर्स्ट इन्स्ट्रुमेंट इलेक्ट्रॉनिक डिस्टन्स मीटर, सेकंड इन्स्ट्रुमेंट मायक्रोऑप्टिक थिओडलाइट, थर्ड इन्स्ट्रुमेंट डिजिटल थिओडलाइट आणि फोर्थ इन्स्ट्रुमेंट टोटल स्टेशन. ओके, हे मेन मॉडर्न सर्विंग इन्स्ट्रुमेंट आहे. तुम्हाला येतं पेपरला व्हॉट आर द मॉडर्न सर्विंग इन्स्ट्रुमेंट. तर हे 4 किंवा 5व्या 6व्या चॅप्टर मध्ये पण आहेत अजून. तर हे लक्षात ठेवायचं, एडीएम इलेक्ट्रॉनिक थिओडलाइट किंवा डिजिटल थिओडलाइट, मायक्रोऑप्टिक थिओडलाइट आणि टोटल स्टेशन. ओके, तर ह्याचा पर्पज, ओके, ह्याच्या प्रोसिजर, त्याचे कॉम्पोनंट पार्ट्स, त्याचे फंक्शन्स, या सगळ्या इन्स्ट्रुमेंटचे जेव्हा आपला 5वा चॅप्टर स्टार्ट होईल तो तेव्हा आपण इन डिटेल मध्ये शिकणार आहे. फॉर्म हा आई वय सरांकडे पाठवा. हा, चला आधी आई वय सरांकडे पाठवा, दाखवा त्यांना काय बी. नंतर 6वा चॅप्टर आहे तुमचा रिमोट सेन्सिंग, GIS आणि GPS. ओके, आता रिमोट सेन्सिंग म्हणजे काय? तुम्ही सॅटेलाइट वगैरे सिस्टम ऐकले कधी? फक्त इंट्रोडक्शन पार्ट आहे तुम्हाला. सॅटेलाइट, जीपीएस काय मोबाईल मध्येच मॅपिंग वगैरे, जीपीएस सगळ्यांना माहिती आहे, आपला जो काही मोबाईल मधला मॅप आहे तो, आणि GIS. ओके, तर त्या रिमोट सेन्सिंग, GIS आणि जीपीएस मध्ये सॅटेलाइट सिस्टीम, ओके, ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम, जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम, ह्याचा फक्त बेसिक पार्ट आहे. इन डिटेल मध्ये हे इन्स्ट्रुमेंट तुम्हाला नाहीयेत, फक्त बेसिक इंट्रोडक्शन आहे. रिमोट सेन्सिंग म्हणजे सॅटेलाइट सिस्टीम, ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम म्हणजेच तुमचं मॅपिंग वगैरे, आणि जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम म्हणजे GIS. ओके, वेट हा, चालेल 5 मिनिटं. तर लास्ट चॅप्टर मध्ये तुम्ही इंट्रोडक्शन पार्ट कुठल्या कुठल्या इन्स्ट्रुमेंटचे शिकणार आहे. ते इन्स्ट्रुमेंट आपल्याला सिलेबस मध्ये नाहीत, फक्त इंट्रोडक्शन पार्ट आहे. रिमोट सेन्सिंग, GIS अँड GPS. ओके, त्याचे यूज, ऍप्लिकेशन्स, ह्याच गोष्टी तुम्हाला फक्त शिकायचे. लास्ट चॅप्टर एवढा काय अवघड नाहीये. तर हे तुम्हाला सिलेबस मध्ये आहे. फर्स्ट चॅप्टर प्लेन टेबल सर्वेइंग, सेकंड चॅप्टर थिओलाइट सर्वेइंग. प्लेन टेबल सर्वेइंग मध्ये तुम्हाला ऑब्जेक्ट लोकेट करायचा ऑन शीट विथ द हेल्प ऑफ प्लेन टेबल. खूप साऱ्या मेथड्स आहेत. सेकंड चॅप्टर थिओलाइट सर्वेइंग, त्यामध्ये एक इन्स्ट्रुमेंट नवीन शिकता ते म्हणजे थिओडलाइट. मग ते थिओडलाइट इन्स्ट्रुमेंट शिकणार आहे. मग त्याचे कॉम्पोनंट पार्ट असतील, फंक्शन असेल, त्याचे युजेस असतील, त्याचे प्रोसिजर असणार आहेत, ते तुम्ही सेकंड चॅप्टर मध्ये शिकता. नंतर थर्ड चॅप्टर आहे तो म्हणजे टॅकोमेट्रिक सर्वे. टॅकोमेट्रिक सर्वे मध्ये काय करणार आहे तुम्ही? हाऊ टू मेजर द डिस्टन्स बाय युझिंग द टॅकोमीटर. नंतर फोर्थ चॅप्टर जो आहे तो म्हणजे कर्व सेटिंग. कर्व कसा सेट करायचा, कसा लोकेट करायचा, तो तुम्ही फोर्थ चॅप्टर मध्ये शिकणार आहे. 5व्या चॅप्टर मध्ये तुम्ही मेन मॉडर्न सर्विंग इन्स्ट्रुमेंट शिकता, EDM, मायक्रोऑप्टिक थिओडलाइट, नंतर डिजिटल थिओडलाइट आणि
टोटल स्टेशन. आणि 6व्या चॅप्टर मध्ये काय शिकताय? रिमोट सेन्सिंग, जीआयएस आणि जीपीएसचं इंट्रोडक्शन पार्ट. ओके. तर आपण उद्यापासून तुमच्या नोटबुक्स असू द्या, तुम्हाला सिलेबस वगैरे लिहायचा आहे. ओके, मी सांगणार आहे, त्यामुळे तुमच्या नोटबुक्स तुमच्यापाशी पाहिजेत. एवढं 10 तारखेपर्यंत. नंतर आपण आपला मेन जो काही सिलेबस आहे तो स्टार्ट करणार आहे. चालते. तुमच्या ग्रुप सॉरी रोल नंबर ग्रुपमध्ये टाका. ओके. नोटबुक पाहिजे तर उद्या सगळ्यांना. कसे नोटबुक पाहिजे सगळ्यांकडे? चालतं. तुमचा रोल नंबर चॅट बॉक्स मध्ये टाका, रिमूव्ह झाला तरी चालेल. हेलो 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 कौन?